नमस्कार अमिताभ आणि अर्चना. नाईस टू सी यू वन्स अगेन. नमस्कार. हो. सेम हिअर. सेम नमस्कार हिअर, दादा. सेम हिअर. आज आपण कुठल्या विषयावर करायची चर्चा सांगा. तुमच्या मनात काय विषय आहे? गेला आठवडा कसा गेला आपला? बिझी होता हा थोडा. आम्ही सध्या आता हे अटेंड करतोय सकाळी, कारण का आमच्या ज्या आचार्य आहेत शारदा कुमार त्या आता हा मार्गशीर्ष महिना चालू आहे, राईट? सो त्याच्यामध्ये सकाळी कॅन्टीन वगैरे म्हणजे अम, अ, विष्णू सहस्रनामम आणि सुप्रभातम असं सगळं चॅन्टिंग सुरू 1 तास करतात मग आम्ही. अँड देन वी चॅन्ट अलॉंग विथ हर. तर इट्स अ गुड स्टार्ट टू अवर डे. या. छान वाटते म्हणजे सकाळी उठून सगळं करून आपण 7 वाजता बसतो, मग 7 ते 8 चॅन्टिंग करायचं आणि मग त्याच्यानंतर वी स्टार्ट अवर डे. सो इट्स इट्स अ गुड फिलिंग. एक चल मग नवीन आता संधी. आपण चॅन्टिंग बद्दलच बोलू आज. चालेल? चालेल, चालेल, परफेक्ट. चालेल. हो, हो. की आपण चॅन्टिंग का बरं करतो? आपल्याला समजा कुठलीही गोष्ट आपण का करतो हे जर माहिती असलं ना, तर हं. मग ती गोष्ट आपल्याला जास्त चांगली करता येते आणि ते करण्यामध्ये आनंद येतो. असं होतं. बिलकुल. पुष्कळदा काय होतं, की आपण समजा चॅन्टिंग करतो म्हटलं आणि चॅन्टिंग का करतो, कशासाठी करायचं असतं वगैरे माहिती नसलं ना, तर मग ते चॅन्टिंग मेकॅनिकल होऊन जातं. हं. मग त्याच्यामध्ये आपण काही ना काही चॅन्टिंग करू आणि मग ते चॅन्टिंग असं आता एवढं संपवायचंय चॅन्टिंग. आपल्याला गुरुजींनी सांगितलं, की तुम्हाला 8 माळा करायचे किंवा 10 माळा करायचे व्हॉटएव्हर. सो विल स्टार्ट डूइंग इट इन अ हरी. जो काही मंत्र सांगितला असेल, तर समजा सांगितलं, की हरे राम, राम राम, हरे हरे, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे असं सांगितलं. मग आपण काय करू? पहिल्यांदा तर करू सिन्सिअरली हरे राम, राम राम, हरे हरे, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे. मग नंतर मग 10 करायचे. हरे राम, राम राम, हरे हरे, हरे हरे. असं करा मग शेवटी असं काहीतरी होऊन जाईल. मग ते करेक्ट. रामालाही कळणार नाही, की तुम्हाला बोलवतोय, कृष्णालाही कळणार नाही कोणाला बोलवतोय. मग राम विचारेल कृष्णाला, "हा तुला बोलवतोय का?" कृष्ण म्हणले, "नाही, हा तुला बोलवतोय." असं होईल. सो अशा प्रकारच्या चॅन्टिंगनी काही उपयोग होत नाही. हं. चॅन्टिंग समजा आपण करतो म्हटलं आणि इट बिकम्स ए चोर. मग देन वी वुड नॉट वॉन्ट टू डू इट और वी वुड ट्राय टू रन अवे फ्रॉम इट. आणि मग हं. कळणारच नाही, की आपण चॅन्टिंग कशाकरता करतोय. चॅन्टिंगनी काय होतं माहिती आहे का? की आपलं मन एकाग्र होतं आणि शांत होतं. म्हणजे आपल्या मनामध्ये भलते-सलते विचार येत नाहीत. ठीक आहे. नॉर्मली कसं असतं, की आपल्या मनात कुठलाही एखादा विचार आला ना, कुठल्याही गोष्टीचा, की त्या विचारानंतर दुसरा विचार येतो, तिसरा विचार येतो, चौथा विचार येतो. तर विचार कुठल्या गोष्टीचा येतो? विचार नेहमी आपल्या व्यतिरिक्त जी काही गोष्ट असेल, व्यक्ती असेल तिचा येतो. आपल्या स्वतःबद्दलचा विचार येत नाही कधी. कारण की विचार करणारा मी आहे ना. जो विचार करणारा मी आहे, त्याच्या मनामध्ये स्वतः व्यतिरिक्त विचार येतात. That's how the mind exists. The mind exists or the mind feeds on thoughts and thoughts come of the other. जर मन स्वतःबद्दल चिंतन करायला लागलं ना, की मन म्हणजे काय? किंवा आपण हे समजा चिंतन करायला लागलो, की मन म्हणजे काय? तर मन गायब होतं, डिसअपिअर्स असं होतं. तर जेव्हा आपण चॅन्टिंग करतो, कुठलाही मंत्र, इट डझंट मॅटर कुठला मंत्र आपण चॅन्टिंग करतो, तर त्या चॅन्टिंगच्या वेळेस समजा माझ्या मनात आता सकाळी उठल्यानंतर विचार आला, की मला चहा प्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल. म्हणजे मी पीत नाही, पण इन जनरल सांगतोय, की समजा आपण सकाळी उठलो, जे लोक चहा पितात त्यांच्यासाठी सांगतोय, की माझ्या मनात चहा पिण्याची इच्छा आली. मग काय होईल, की मी हं. जाऊन बघेन, की अरे दूध कुठे ठेवलंय? आणि मग साखर कुठे ठेवली आहे? चहाची पत्ती कुठे ठेवली आहे? हा गॅस कसा सुरू करायचा किंवा जे हीटर आहे, बर्नर आहे, व्हॉटएव्हर ते कसं सुरू करायचं? मग किती वेळ तिथे उभं राहावं लागेल आपल्याला, म्हणजे झाल्यानंतर तो गाळावा लागेल. ह्या सगळ्या गोष्टी वन वन आफ्टर दी अदर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागतात. परंतु जेव्हा आपण चॅन्टिंग करतो ना, जो काही आपला मंत्र असेल, समजा आय थिंक तुमच्या चिन्मय मिशनमध्ये ओम नमः शिवाय करतात? कुठला करतात? हां. ओम नमः शिवाय पण असतो. असं चॅन्टिंग असं मंत्राचं करत नाहीत. ते पण असं काहीतरी हे म्हणजे काय म्हणणार आता, काही विष्णू एनी मंत्र. सहस्त्रनाम म्हणजे हां, हां, सेम मंत्र नाही. व्हॉटएव्हर. म्हणजे जप असं करत हां, नाहीत. जप नाही जप करत असा नाही. पण पण एनिवे चॅन्टिंग लेट अस से की एखादं स्तोत्र म्हटलं आपण. म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचं स्तोत्र आहे ते किंवा रामरक्षेचं स्तोत्र आहे किंवा अनेक प्रकारची असे आपण म्हणू की देयर इज अ स्पेसिफिक चॅन्टिंग. वैदिक चॅन्ट्स नावाचं एक खूप सुंदर चॅन्ट्स ऑफ इंडिया नावाचं एक सीडी आहे हो. रविशंकरचं. इट्स अ ब्युटिफुल म्हणजे
सौंदर्य चॅन्ट्स बघितले. हा ललिता सहस्रनामम हे यांचे सगळे वैदिक चॅन्ट्सचं एक वैदिक पुस्तक आहे. चॅन्ट्स आहे. हा मग त्याच्यातलं सगळं करतात चॅन्टिंग. हो करतात चॅन्टिंग. हा तर मग त्याच्यामध्ये कसं होतं का की वन्स वी स्टार्ट चॅन्टिंग समथिंग देन अवर माइंड डझंट वंडर. वॉन्डर फ्रॉम वन प्लेस टू अनदर. ठीक आहे. आता मी समजा म्हटलं की ओम नमः शिवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम, याच्यानंतर माझ्या मनात कुठला विचार येईल? कुठलाच नाही येणार. मग नंतर पुन्हा श्रीराम जय राम जय जय राम. ठीक आहे. किंवा नुसतं श्रीराम म्हणावं. श्रीराम पॉज, श्रीराम पॉज, श्रीराम. समजा ह्या श्रीराम ह्या नावावर आपण समजा कॉन्सन्ट्रेट केलं तर काय होईल? आता मी म्हटलं श्रीराम 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 श्रीराम, राईट? काय झालं? हे 4 वेळा रिपीट झालं आहे की नाही? तर 4 वेळा रिपीट का बरं झालं? कारण की प्रत्येक वेळा रिपीट झालं त्याच्यामध्ये देर वॉज अ पॉज और देर वॉज अ सायलेन्स, राईट? सो देर वॉज अ साऊंड देन सायलेन्स देन साऊंड देन सायलेन्स. सो तर मला सांग की जेव्हा आपण त्या सायलेन्सवर फोकस करतो, ठीक आहे, श्रीराम and silence, Shriram. That silence really doesn't have any beginning or the end. Silence is always there. Okay. So when we do this chanting, ultimately we focus more and more and more on that silence. Because sound has a beginning and an end. Silence is infinite, isn't it? So the more you do such chanting, repetitive mantra, it doesn't matter how many माळा यू डू. आपण किती Correct. माळा करतो हे महत्वाचं नाही, पण आपण कशा प्रकारे करतो आणि विथ व्हॉट कॉन्सन्ट्रेशन. नंबर इज नॉट इम्पॉर्टंट, किती वेळ करतो. हाऊ लॉंग कॅन वी होल्ड ऑन टू दॅट फोकस. तर या फोकसनी काय होतं की मन आपलं एकाग्र होतं. नॉर्मली काय असतं पहा की आपलं मन आयदर अनेकाग्र असतं, म्हणजे वी आर फोकसिंग ऑन मेनी डिफरंट थिंग्स. इट इज रनिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर. माइंड इज simply running from one thought to another. I mean, there is some calculation. Psychologists will tell you की एका मिनिटामध्ये किती थॉट्स येतात किंवा एका दिवसभरामध्ये किती थॉट्स येतात वगैरे वगैरे. तर ते त्याच्यात आपल्याला पडायचं नाहीये, परंतु आपण किती वेळ एका थॉटवर राहू शकतो. सी आपण जेव्हा आपलं मन शांत करण्याचा प्रयत्न करतो किंवा एका जागी खेळवून ठेवण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा हे मन शून्याग्र होतं. म्हणजे काय होतं की as soon as we start to quieten the mind, we fall asleep. So either we are focusing on many things or we fall asleep. एकाग्रता जी असते ना, फोकसिंग ओनली वन थिंग फॉर अ लॉंग ड्युरेशन, ते होतच नाही आपल्याच्याने. दॅट इज वाय दिस चॅन्टिंग इज नेसेसरी. इनफॅक्ट दिस होल उपासनाचं जे शास्त्र आहे ना, ते शास्त्र ह्याच्यासाठी आहे की त्याच्यामुळे मन एकाग्र व्हावं. आणि एकाग्र मनामध्ये मग तत्वजिज्ञासा जागृत होते. सो देन यू विल ट्राय टू फिगर आउट की आपण ज्याची उपासना करतोय ते आहे काय. दॅट इज व्हॉट हॅपन्स. त्याच्यासाठी करायचं असतं चॅन्टिंग. तर हे मन जसं जसं आपलं शांत होतं की नाही, तसं तसं मग त्या शांत मनामध्ये आपल्याला आपलं जे परसेप्शन असतं ते चांगलं चांगलं व्हायला लागतं. आजच सकाळी मी कोणाशी तरी बोलताना उदाहरण दिलं होतं की समजा आपल्याला आपल्या घरामध्ये पेंटिंग करायचं असलं, आपण काय करतो की आधीचा जो पेंट असतो, जो लेयर असतो पेंटचं, ते आपण खरडून खरडून काढून टाकतो. नाही तर जे असेल त्याच्यावर आपण चढवलं तर मग त्याच्यावर एकावर एक पुटं चढत जातील आणि मग केव्हा काय सगळं ढासळून पडेल काही सांगता येणार नाही, असं होईल ना. सो वेन वी वॉन्ट टू फिगर आउट हू वी आर, म्हणजे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये काय, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस इज बेसिकली टू लर्न हू वी आर, राईट. मी स्वतः कोण आहे, जो परसीव्ह करतोय, जो ऑब्झर्व करतोय, जो एक्सपिरियन्स करतोय, तो कोण आहे, ते जेव्हा आपल्याला कळतं ना, त्याच्यानंतर मग देन एव्हरीथिंग फॉल्स इन इट्स प्लेस अँड देन अवर एक्सपिरियन्स ऑफ लाईफ चेंजेस. त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. दॅट इज वाय चॅन्टिंग इज नेसेसरी. सो आय एम डिलायटेड यू आर एन्जॉईंग द चॅन्टिंग, एन्जॉईंग दिस एक्सपिरियन्स. त्याच्याने आणखीन एक उपयोगाची गोष्ट अशी होते की आपण सकाळी वेळेवर त्यावेळेस उठतो आणि ते करतो. ते थोडीशी रेग्युलॅरिटीची सवय होते, थोडं डिसिप्लिन होतं त्याच्यामुळे. असं आहे हे.
तुम्हाला लक्षात येतं का इन द सेन्स की अशा प्रकारे आता हे मी तुमचाच अनुभव थोडा अनालाइज करून सांगितला वेदर दॅट इज समथिंग यू रिअलाइज आणि तशा प्रकारे तुम्हाला वाटतं का म्हणजे नाव यू टेल मी यू आर just as intelligent as anybody else. So you can tell me in your experience whether that makes sense to you or not. म्हणजे खूप प्रसन्न तर डेफिनेटली वाटतं सकाळी उठून एक म्हणजे कुठल्याही गोष्ट सगळ्या देवांबद्दल एक एक देवांबद्दल चॅन्टिंग असते तो थिंक अबाउट इट अँड चॅन्टिंगमध्ये आपण कशाबद्दल बोलतोय असं लक्ष म्हणजे काय स्तुती करतोय आपण कशाबद्दल बोलतोय तर ते समजून घेतलं आणि म्हणजे समजून चॅन्ट केलं म्हणजे मन आपलं त्यातच असलं तर मग छान वाटतं म्हणजे शांत वाटतं खूप आणि दिवसभर असं एक आपण काही चांगलं काम केलं आहे सकाळी असं दिवसभर एक फिलिंग असतं फिलिंग ऑफ अचीवमेंट की ओके वी आर डुईंग समथिंग गुड दॅट अकम्प्लिशमेंट फिलिंग इज देअर ना म्हणजे आपण समजा इफ समबडी इज एमिंग फॉर लुझिंग वेट ऑर समथिंग दे डुईंग वॉट एव्हर म्हणजे डाएट फॉलो करत असतील किंवा एक्सरसाइज करत असतील सो वेन यू फॉलो अ रेजिम फॉर कंटिन्युअसली विथ डेडिकेशन तसं कसं आपलं एक अकम्प्लिशमेंट फील येतं ना तसं की ओके आय एम सपोज टू डू दिस एव्हरी डे आय एम सपोज टू डू मेडिटेशन और चॅन्टिंग एव्हरी डे अँड इफ आय एम डुईंग इट इन द बिगिनिंग ऑफ द डे तर एक छान पॉझिटिव्ह फिलिंग असतं दिवसभर. Great. इट्स ऑल्सो काइंड ऑफ डिफिकल्ट ॲक्च्युली तुम्ही जे म्हटलं ना की सकाळी उठणं राईट सो वी आर ऑल्सो गेटिंग मोटिवेटेड बाय शारदा मामी राईट सो शी इज ॲक्च्युली डुईंग दॅट शी इज लाईक हरसेल्फ pretty old now, but still she wakes up, makes sure she is there, and then she then is doing this for not for herself, right? She's doing for the community also, right? People, Correct. कारण त्यांचं मार्गही आपण म्हणतो ना ते मार्गशीर्ष महिन्यात ते एका महिन्यासाठी पूर्ण सकाळी ऍक्च्युली इन पर्सन करायचे म्हणजे लोकांच्या घरी जाऊन म्हणजे वीकेंडला कोणाच्या म्हणजे पीपल यूज टू कॉल इन्व्हाइट हर आणि मग त्यांच्या घरी लोकांना बोलवून प्रत्येकाच्या घरी असं वीकेंडला असायचं ते आणि वीकडे मध्ये मामी हर्सल डज इट इन आश्रम त्यांचं जे आश्रम आहे तिकडे करतात त्या एकट्या एकट्या म्हणजे त्यांचं जो ज्यांना जमत असेल त्यांनी जावं आणि त्यांनी करावं असं असं असायचं ते पण तेव्हा वीकडे मध्ये जाणं शक्य नाही ना 7 ते 8 वगैरे कोणाला खूप कमी लोकांना शक्य असायचं पण आता बिकॉज दिस इयर इट इज व्हर्च्युअल तर बऱ्याच जणांना पीपल आर एबल टू गेट दॅट बेनिफिट अँड 7 to 8 इज स्टील पॉसिबल तर आम्ही काय आमचं नेहमी काय व्हायचं की एक्सरसाइज केली की आम्ही कामावर बसायचो म्हणजे एवढं देवाची मेडिटेशन म्हणा किंवा पूजा असं ॲज सच घाई गडबीत केली तरी घाई गडबीत झालं 5-10 मिनिटात पूजा अँड डन अँड देन स्टार्ट विथ युअर वर्क अँड एव्हरीथिंग तर दिस इज नाईस 1 hour गॅप की बाकी सगळं मग नंतर की हां सगळं जिम झाला नाही का एक्सरसाइज झाली नाही का मग ती नंतर किंवा मग नाही झाली तरी चालेल बट दिस इज गिवन प्रायोरिटी सो करेक्ट. दुसरी एक गोष्ट सांगतो चॅन्टिंग बद्दल की आपली ही जी वाणी आहे ना आपण आपल्या तोंडातून शब्द निघतो तो शब्द पहिले अव्यक्त असतो म्हणजे इट इज अ थॉट राईट सो थॉट इज इव्हेंच्युअली एक्सप्रेस्ड एज वाणी इट कम्स आउट एज साऊंड इज इट ह्या वाणीचे देखील 4 स्टेजेस असतात एक परावाणी असते एक पश्यंती वाणी असते एक मध्यमा वाणी असते आणि एक वैखरी वाणी असते सो व्हॉट यू आर हिअरिंग राईट नाव इज बेसिकली वैखरी वाणी त्या वैखरी वाणीमध्ये शब्द आणि शब्दाचा अर्थ ह्या 2 गोष्टी म्हणजे सेपरेट डिस्टिंक्ट असतात राईट आपल्या मनामध्ये जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा त्या आपल्याला कळत असतात परंतु इतरांना कळत नाही राईट व्हॉट एव्हर थॉट आय मे हॅव ते फक्त माझ्या मनात असतं ते आपल्याला इतरांना कळत नाही त्याच्या आधी जे असतं तेव्हा शब्द आणि शब्दाचा अर्थ बेसिकली दे आर इंटरट्वाइंड ते वेगळे वेगळे झालेले नसतात आणि परावाणीमध्ये इट इज अव्यक्त म्हणजे इट इज नॉट इव्हन मॅनिफेस्टेड येट सो इफ वी कन्सिडर आवर ट्रू नेचर as something which is unmanifest, then it starts getting manifested in 4 stages. Okay, आणि ह्या स्टेजेसना आपण वी कॅन इक्वेट देम विथ द स्टेट्स ऑफ अवर माइंड ऑल्सो म्हणजे आपल्या मनाच्या पण 4 वेगळ्या वेगळ्या अवस्था असतात की नाही वेगवेगळे फंक्शन्स असतात की आपण ऐकलेलं असतं की मन बुद्धी चित्त अहंकार ह्या 4 वेगळ्या गोष्टी असतात राईट आपल्या मनाच्या सो द वे इट एक्सप्रेसेस तर they are all related to each other and when we don't have any thoughts when our mind is very quiet मग आपण नॅचरली मौन राहू ना बोलण्याची गरज नाही पडणार इनफॅक्ट when we realize that our essential nature is
प्युअर कॉन्शियसनेस किंवा प्युअर ब्लिस, तर इन दॅट स्टेट ऑफ एक्सपिरियन्स देर इज नो अदर. तर Yeah. when there is no other, who are you going to talk to, right? So that state of experience happened with Mahatmas like Raman Maharshi किंवा Dhaneshwar Maharaj. In fact, Dhaneshwar Maharaj, after translating this entire Gita into Dhaneshwari, त्यांनी ती सगळी ज्ञानेश्वरी आपल्या गुरूंच्या चरणावर ठेवली, निवृत्ती महाराजांच्या मोठ्या भावाच्या. तर निवृत्ती महाराजांनी विचारलं की हे तर काय गीतेचं ट्रान्सलेशन आहे, कोणी पण करू शकतं, ह्याच्यात तुझा काय अनुभव आहे किंवा तुझं काय म्हणणं आहे. सो वन्स निवृत्ती महाराज सेड दिस टू ज्ञानेश्वर महाराज, तेव्हा मग ज्ञानेश्वर महाराज wrote down what is called as the Amruta Anubhav or Anubhavamrut. Either way, it's the same thing. अनुभवाचा अमृत किंवा अमृताचा अनुभव. So the experience of immortality. That is how you will translate that into English, right? तर त्या अनुभवामध्ये you can indicate की तो अनुभव काय असेल किंवा काय असू शकतो, परंतु तो ऍक्च्युअल अनुभव जो आहे ना, तो शब्दांमध्ये व्यक्त करता येणारच नाही, कारण की तिथे गेल्यानंतर शब्द अपुरे पडतील ना. Yeah. It can be experienced only in total silence, or it can be experienced as silence. That is how it is. आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी करतो, दिस इज बेसिकली, आपण म्हणू की हा सत्संग आहे, इन द सेन्स वी आर ट्राइंग टू go towards that truth, or we are trying to unravel or trying to discover that truth. The truth is always there. The truth exists. ते सत्य नेहमीच असतं, आपल्याला फक्त ते दिसत नाही किंवा अनुभवाला येत नाही, कारण की आपण स्वतःवर अनेक प्रकारचे पडदे घालून बसलेलो आहोत. Isn't it? So, and we are essentially stuck in those layers. त्यामुळे आपलं फोकस बरोबर होत नाही. सो फॉर एक्झाम्पल, मी आता हे फार कॉमन एक्झाम्पल नेहमीच देतो बघ, की आता आपण हे पेन बघूया, ऑर दिस पेन्सिल, राईट? सो दिस इज अ पेन्सिल. हा प्रयोग कोणीही कधी करून बघता येणं सहज शक्य आहे. ठीक आहे, ही आता पेन्सिल समजा माझ्यासमोर असेल आणि मी ह्या पेन्सिलकडे बघत असेल, तर ही पेन्सिल मला दिसते, परंतु ते भिंतीवरचं जे चित्र आहे ते मला दिसत नाही. मग जेव्हा मी त्या भिंतीच्या चित्राकडे बघतो, तेव्हा मी ही पेन्सिल गायब होते किंवा ही धूसर होते. So depending upon where my focus is, that thing appears to me more clearly. परंतु ज्या गोष्टीवर फोकस नाहीये ती गोष्ट गायब होते ना. सो मागच्या वेळेस आपण बोललो होतो पहा, की आपण एक कागद बघतोय, त्या कागदावर एक टिंब आहे, आणि मी तुला विचारलं की काय दिसतंय तुला, तर तू काय म्हणशील की मला ते टिंब दिसतंय, पण अरे तो एवढा मोठा कागद, आय एम टोटली इग्नोरिंग, माझ्या लक्षातच येत नाहीये. सो जसं, आता दुसरी एक गोष्ट सांगतो, आपण आय थिंक आपल्या आधीच्या एका वेबिनारमध्ये बोललो होतो की नाही, मला आठवत नाही. तर एव्हरीथिंग इन मॅटर और एव्हरीथिंग इन दिस युनिवर्स, एव्हरीथिंग इन एक्झिस्टन्स इज, आपण जसं शाळेत शिकलो होतो की इज मेड अप ऑफ मॅटर. मग त्या मॅटरमध्ये देर आर मॉलिक्युल्स, मग त्याच्यामध्ये ॲटम्स असतात, मग ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स असतात, राईट? आणि न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स त्याच्या भोवती फिरत असतात. तर त्या ॲटमचं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्या सोलर सिस्टम सारखंच आहे ना, की मध्ये एक न्यूक्लियस म्हणजे सूर्य आणि त्याच्या भोवती ग्रह फिरतात, लाईक इलेक्ट्रॉन्स, आहे. दॅट्स हाऊ इट इज. आता तुम्ही जर विचार केला की याच्यामध्ये ते रिलेटिव्ह डायमेन्शन त्याचं काय आहे, साईज, तर असं लक्षात येईल की त्या पार्टिकल्सचा साईज खूपच लहान आहे, परंतु ते पार्टिकल्स ज्या स्पेसमध्ये आहेत, ती स्पेसच आहे बेसिकली मेजर इन्ग्रेडियंट ऑफ दॅट स्पेस. म्हणजे ऑफ दॅट, तेवढ्या बॉक्समध्ये ती स्पेसच मॅक्सिमम आहे आणि त्यात फक्त छोटेसे थोडे थोडे इन्ग्रेडियंट्स आहेत, हे फिरतात. पण आपलं लक्ष त्यांच्याकडे जातं, आपलं लक्ष त्या स्पेसकडे जातच नाही. असं होतं की नाही? आता कसं आहे की सगळीच्या सगळी सृष्टी ह्या 3 पार्टिकल्सनीच तयार झाली आहे. म्हणजे फंडामेंटल, ह्याच्या आणखीनही असतील सब ॲटॉमिक पार्टिकल्स वगैरे, परंतु फंडामेंटली आपण जर म्हटलं की न्यूक्लियस, त्याच्या भोवती हे इलेक्ट्रॉन्स फिरतात. सो प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स, या 3 पार्टिकल्स ते ज्या प्रकारे, ज्या संख्येने, ज्या प्रकारे एकत्र येतात, इन द मॅनर इन विच दे कम टुगेदर, त्यानुसार ती वस्तू काय आहे हे पूर्णपणे बदलतं की नाही. आपण ती बदललेली वस्तू
किंवा वी लुक ॲट द मॅनिफेस्टेशन ऑफ दॅट फंडामेंटल 3 पार्टिकल्स ऑफ ॲटम्स, राईट? आणि ते जे मॅनिफेस्टेशन आहे त्याच्याकडे आपला फोकस असतो. त्याच्या आतमध्ये ही जी वस्तू आहे त्याच्याकडे फोकस नसतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल द क्लासिक एक्झाम्पल इन वेदांत इज ऑफ द क्ले पॉट ऑर व्हॉट एव्हर यू मेक आउट ऑफ द क्ले, राईट? आपण क्ले पासून, मातीपासून आपण मडकं पण बनवू शकतो, सुराई पण बनवू शकतो, कुंडी बनवू शकतो, एखादं छोटंसं वाडगं बनवू शकतो, बोल बनवू शकतो, काही पण. इट इज ऑल मेड ऑफ द सेम क्ले. आपण क्लेकडेच बघत असतो, परंतु आपण त्याला वेगळी नावं देतो. करेक्ट. Right. जसं आपण मागच्या वेळेस बोललो होतो की आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, फंडामेंटल 5 एलिमेंट्स, राईट? आणि प्रत्येक शरीराला आपण वेगळं नाव देतो किंवा प्रत्येक वस्तूला वेगळं नाव देतो. ऑल्दो दॅट थिंग इज मेड ऑफ 5 फंडामेंटल एलिमेंट्स, वी कॉल ईच थिंग सेपरेटली. आता क्ले पासून बनवलेलं पॉट किंवा कुंडी किंवा मडकं किंवा सुरई हे सगळं क्ले आहे हे आपल्याला कळतं. दिस इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. परंतु माती, पाणी, वृक्ष, एखादा किडा, एखादी मुंगी, एखादा पक्षी आणि तू आणि मी हे सगळं एकच आहे, हे समजायला जरा कठीण जातं. नाही. दॅट्स व्हेरी डिफिकल्ट टू कॉम्प्रिहेंड. पण फंडामेंटली या सगळ्या गोष्टी एकच आहेत किंवा एकाच सोर्स पासून तयार झालेल्या आहेत. आणि तो जो सोर्स आहे तोच तू आहेस. म्हणजे हे सगळंच्या सगळं जग जे आहे ना, हे सगळं जग तुझ्यापासूनच निर्माण झालं. आणि तू आणि मी काही वेगळे नाही होत, हे सगळं एकच आहे. परंतु आपली बघण्याची जी दृष्टी आहे ती या विविधतेवर किंवा मल्टिप्लिसिटीवर फोकस्ड आहे. त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित आहे. त्यामुळे आपल्याला ही जी सगळी सृष्टी आहे ही अशी सगळी मल्टिप्लिसिटीमध्ये दिसते, विविधतेमध्ये दिसते, असं होतं. लक्षात येते का? हो. ते असं असतं ना, कधी कधी मूवीमध्ये वगैरे दाखवतात की खूप आरसे लागलेले असतात आणि सगळ्यांमध्ये एकच इमेज दिसत असते, पण आपल्याला असं वाटतं खूप लोक आहेत, पण ऍटली इट इज इमेज ऑफ वन पर्सन ओनली. सो तसं टाईप. करेक्ट. आणि त्या एकाच, आपण समजा लाखो आरसे लावले तर लाखो आरशांमध्ये आपलीच इमेज दिसेल ना. आपण काय लाख थोडीच झालो, तसं आहे. सो द फंडामेंटल रियालिटी अकॉर्डिंग टू वेदांत आपण त्याला ब्रह्म म्हणतो, राईट? ब्रह्मन. सो दॅट ब्रह्मन विल मॅनिफेस्ट इटसेल्फ ॲज सो मेनी डिफरंट थिंग्स इन मल्टिप्लिसिटी. परंतु आपण ते स्वतः रिअलाइज करत नाही किंवा डिस्कवर करत नाही आपल्या आतमध्ये. तोपर्यंत आपल्याला त्या मल्टिप्लिसिटीमध्ये पुष्कळ गोष्टी होतात. म्हणजे मल्टिप्लिसिटीमध्ये आपल्याला आसक्ती पण असते, अट्रॅक्शन असतं, आहे की नाही? आपल्यापेक्षा आपल्या व्यतिरिक्त जी वस्तू तिच्याबद्दल आसक्ती असते की नाही आपल्याला, त्या मल्टिप्लिसिटीची भीती पण वाटते. आपल्याला भीती आपल्यापेक्षा अन्य जे असेल त्याचीच भीती वाटेल की नाही कधी पण. आपल्याला स्वतःची भीती नाही वाटत. आपल्या व्यतिरिक्त जी काही वस्तू आहे त्याची आपल्याला भीती वाटेल. त्याची मग भीती पण वाटणार नाही, आसक्ती पण होणार नाही. आणि तिसरं, आपण जसं मागच्याच बोललो होतो तसं की वन्स वी रिअलाइज की हे जे सगळं आपल्याला दिसतंय ते सगळं आपल्याच मनाचं प्रतिबिंब आहे किंवा प्रोजेक्शन आहे. मग आपण त्याला नाही सुधारवणार, आपण ह्याला सुधारू. मी आज ऍक्च्युली आजच नाही, काल मला असं वाटतं बोलत होतो कोणाशी तरी, की बायबलमध्ये एक वाक्य आहे की यू शुड नॉट टेक द स्पेक आउट ऑफ युअर ब्रदर्स आय बट ट्राय टू टेक द लॉग आउट ऑफ युअर ओन आय. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये जे कुसळ आहे ते काढण्याऐवजी माझ्या डोळ्यामध्ये जो एवढा मोठा लाकडाचा ओंडका आहे तो काढायला पाहिजे ना. तर आता पहा की पर्स्पेक्टिव्ह कसं होतं बघ, की ते स्पेकच असतो स्पेकच. माझ्या डोळ्यात काही लाकूड थोडीच जाणार आहे ओंडका, माझ्या डोळ्यामध्ये स्पेकच राहणार आहे. परंतु तो स्पेक जेव्हा माझ्या डोळ्याजवळ येतो ना, तेव्हा तोच स्पेक मला खूप मोठा दिसतो आणि आपल्या पेक्षा दूर जी वस्तू असेल ती दूरची वस्तू लहान दिसते. राईट? पर्स्पेक्टिव्हचा प्रश्न आहे. दुसरं काय होतं माहितीये का, की आपल्या डोळ्यामध्ये असलेली वस्तू आपल्याला दिसतच नाही.
आपल्याला आपल्या डोळ्यातून बाहेरची वस्तू दिसते फक्त. ठीक आहे. तर बाहेरचं जे जग आहे ते आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे. बाहेरची वस्तू जशी असेल तशी दिसेल, परंतु त्याला मी कशी बघतोय तशी ती वस्तू मला दिसते. तर तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये त्यांनी लिहिलं आहे की कासया दोष वानू आणि कांचे मज काय त्यांचे उणे असे. म्हणजे का बरं मी दुसऱ्यांचे जे दोष आहेत ते मोजू किंवा बघू, माझ्यामध्ये ते कमी आहेत का? तर दोषांचं कसं असतं की आपण जेव्हा इतरांचे दोष बघतो ना, ते दोष आपल्यामध्ये येतात आणि इतरांचे जर गुण बघितले तर ते पण आपल्यामध्ये येतात. तर मग आपण काय करायला पाहिजे? आपण त्यांचे गुण बघावे, दोष बघूच नाही, इग्नोर करावे. गुण बघावेत नाही, ते आपल्यामध्ये येतात, दोष यू इग्नोर. ठीक आहे. ऑन दी अदर हँड आपल्यामधले जे दोष असतात त्यांच्याकडे जर बघितलं तर ते दोष चालले जातात. कारण की आपण विचार करू की हा माझ्यामध्ये दोष आहे, तर हा मला आता काढून टाकणं गरजेचं आहे, म्हणून आपण ते काढून टाकायचा प्रयत्न करू. आणि जर आपण स्वतःमधले गुण बघितले आणि त्याच्याबद्दल बोललो, ते निघून जातात. सो इट इज बेटर टू थिंक अबाउट आवर दोष. आपल्यामध्ये जे काही ड्रॉबॅक्स आहेत, इनॅडिक्वसीज आहेत, त्या आपण बघाव्यात आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. आणि इतरांमधले जे गुण आहेत, चांगल्या क्वालिटीज आहेत, त्या बघाव्यात. म्हणजे मग ते आपण आत्मसात करतो आणि आपल्यामधले दोष आपण काढून टाकायचा प्रयत्न करतो. आणि आपल्या स्वतःबद्दल तर कधीच बोलू नये. बेटर नॉट टू टॉक अबाउट अवरसेल्स एट ऑल. नेव्हर टॉक अबाउट अवरसेल्स. ऑलवेज ट्राय टू कीप लर्निंग गुड थिंग्स फ्रॉम अदर पीपल. त्यांनी खूप फायदा होतो. सो हे फंडामेंटल प्रिन्सिपल आहे सेल्फ इम्प्रुव्हमेंटचं आणि सेल्फ प्रोग्रेसचं. कर्मयोगा म्हणजे ना बेसिकली सेल्फलेस ऍक्ट आणि वी कॅन सर्व पीपल आणि स्वतःबद्दल ते तर आहेच, म्हणजे तसं आहेच. आणि दुसरं, जेव्हा आपण इतरांमधले दोष नाही बघत ना, तेव्हा मग आपण इतरांमध्ये लोकप्रिय लोकप्रिय म्हणण्यापेक्षा हवेसे पण होतो. यू डोंट नीड टू नेसेसरीली बिकम पॉप्युलर, बट यू नीड टू बी लव्ड. म्हणजे तुमचे चिन्मयानंद म्हणायचे ना की टू लव्ह अँड टू बी लव्ड इज द क्रक्स ऑफ बिईंग ह्युमन, राईट? दॅट इज द अल्टिमेट ह्युमॅनिटी. आणि आता कसं आहे बघ की टू लव्ह अँड टू बी लव्ड, टू बी लव्ड ह्याच्यावर माझा काही कंट्रोल नाही, टू लव्ह ह्याच्यावर माझा कंट्रोल आहे. इजंट इट? सो आता टू लव्ह कशामुळे होईल? तर इफ यू आर ए स्टुडंट ऑफ वेदांत, देन एज आय जस्ट सेड और एज वी कॉन्टेम्पलेट की हे सगळं जे जग आहे हे माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे आणि हे माझ्यातूनच निघालेलं आहे, राईट? तर त्याच्यावर साहजिकच आपलं प्रेम असेल ना. किंवा समजा आपण द्वैतामध्ये असलो किंवा आपण भक्ती मार्गामध्ये असलो, तर मग आपण काय म्हणू की हे सगळं जग ईश्वराने निर्माण केलेलं आहे. ठीक आहे. मग काय, ही जी ईश्वराची जी कृती आहे किंवा ईश्वराचं जे एक क्रिएशन आहे त्याच्याबद्दल मला प्रेमच असेल, कारण की माझं ईश्वरावर प्रेम आहे. इजंट इट? असं होईल. सो वेदर आय कन्सिडर दिस होल वर्ल्ड ॲज ए मॅनिफेस्टेशन ऑफ द डिव्हाइन, तरी सुद्धा आपलं त्याच्यावर प्रेम असेल. आणि मिथ्या जरी असलं, मिथ्या म्हणजे आपण वेदांतामध्ये म्हणतो ना की जगन मिथ्या. मिथ्या म्हणजे इट अपियर्स, इट्स an illusion which appears when we are awake, but it is not real. पण मग काय आहे की it is a reflection of my own mind, right? So when I see this whole world as a reflection of my own mind, which means I have created it myself, isn't it? त्याच्याबद्दल आपल्या मनात प्रेम होत असतं. असं होतं. दोन्ही दृष्टीने विचार केला तरी सुद्धा इट विल मॅनिफेस्ट ॲज लव्ह. ओके. आणि ज्या व्यक्तीच्या मनामध्ये अशा प्रकारे प्रेम असतं सगळ्यांबद्दल, त्या व्यक्तीवर इतरांचे प्रेम असतं. कारण की त्यांना माहिती असतं ना की अरे या माणसाचं आपल्यावर प्रेमच आहे, या माणसाचं आपल्यावर कुठल्याही प्रकारचा राग द्वेष अशा प्रकारचं, म्हणजे राग म्हणण्यापेक्षा क्रोध, राग संस्कृतमध्ये राग म्हणजे अट्रॅक्शन और क्रेविंग,
आणि क्रोध म्हणजे अँगर. हम्म. तर क्रेव्हिंग जे आहे, राग आणि द्वेष, या दोन्ही गोष्टी दे आर नॉट गुड. क्रेव्हिंग पण नको आणि अव्हर्शन पण नको. राग आणि द्वेष या दोन्ही गोष्टी नको. असं आहे तसं ठीक आहे. सो देन यू डोंट ट्राय टू करेक्ट द वर्ल्ड. त्याविषयी आपण जेव्हा पहिल्यांदा बोललो तेव्हा सांगितलं होतं ना, की वेन यू स्टार्ट कन्सिडरिंग ऑर वेन यू नो, कन्सिडरिंग म्हणण्यापेक्षा इनिशियली यू मे नॉट हॅव दॅट एक्सपिरियन्स, परंतु वन्स यू आर कन्व्हिन्स्ड थ्रू लॉजिक की अरे हे जे जग आहे माझ्या मनाचं प्रतिबिंब, सो देन अवर्शन, क्रेविंग, wanting to correct, all these things will not happen. आणि fear will not happen. 16व्या अध्यायामधला पहिला शब्द आहे अभयम. अभयम सत्व संशुद्धी. ते अभय जे आहे ते मॅनिफेस्ट होईल ना आपोआप. असं होईल. मेक सेन्स? अशा गमती जमती आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या अगदी जर फंडामेंटली आपल्याला कळल्या, क्लिअरली जर कळल्या, तर मग काय होतं की आपल्या मनामधले प्रश्न हळूहळू कमी व्हायला, आणि जेवढे प्रश्न कमी होतील तेवढं आपण आपल्या स्वतःच्या जवळ येतो ना. कारण की प्रश्न नेहमी आपल्या व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीचा असतो. प्रश्न स्वतःबद्दलचा कधीच नसतो. या अर्चना, तू अमिताभला कधी विचारलं का आतापर्यंत? मला सांग की अमिताभ जरा बघ तर मी इथे आहे की नाही. असं नाही होत. आपल्या असण्याबद्दल कधीच काही डाऊट नसतो. ही एकच गोष्ट अशी आहे की ज्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा प्रश्न नसतो आपल्या मनात. त्याच्यावर कॉन्टेम्प्लेशन करायचं. दॅट इज द स्पिरिच्युअल प्रॅक्टिस. त्याला म्हणतात स्वधर्म. स्वधर्म म्हणजे जे काही आपण करतो ते आपल्या स्वतःच्या जवळ आपल्याला घेऊन जायला मदत करणार जर असेल तर त्याला आपण स्वधर्म म्हणू, आणि जे काही आपल्याला आपल्यापेक्षा दूर घेऊन जाईल त्याला आपण परधर्म म्हणू. सो दॅट स्वधर्म विल चेंज फ्रॉम टाइम टू टाइम, प्लेस टू प्लेस. जसं तुम्ही असाल वेअरएव्हर यू आर इन एनी स्टेज ऑफ युअर लाईफ, तो चेंज होईल. तर स्वधर्म जसा पहिले इनिशियल स्टेजमध्ये, आता जसा हा आपला मुलगा आहे अभिषेक, ब्रह्मचर्य आश्रम, व्हाईल यू आर इन दॅट स्टेज ऑफ युअर लाईफ, यू स्टडी, यू लर्न, ठीक आहे, अंटिल अ सर्टन एज. त्याच्यानंतर यू बिकम गृहस्थ, मग त्याच्यामध्ये यू आर इन दॅट स्टेज राईट नाव. सो त्याच्यामध्ये यू टेक केअर ऑफ द फॅमिली, यू डू समथिंग फॉर द सोसायटी, कर्मयोग. थर्ड स्टेज मध्ये देन युअर चाइल्ड इज ओल्ड इनफ अँड ही इज नाउ बिकम अ गृहस्थ आणि ऑल दॅट. देन यू टेक अ बॅक सीट. देन यू डू व्हॉट वी कॉल वानप्रस्थाश्रम. त्याच्यामध्ये मग देन यू डू contemplation like this, try to do things for a larger group of people or society. कारण की फॅमिलीच्या तुमचे जे ऑब्लिगेशन्स असतात ते रिलेटिव्हली कमी झालेले असतात तेव्हा, आणि तुमच्या अनुभवाचा फायदा इतर लोकांना होऊ शकतो. वानप्रस्थाश्रम अँड देन संन्यासाश्रम. दॅट इज द फायनल स्टेज. सो ड्युरिंग दॅट टाइम युअर स्वधर्म विल बी टोटल कॉन्टेम्प्लेशन आणि टोटल विड्रॉल. म्हणजे असं नाही की तुम्ही काही करणार नाही, तुम्ही कराल. जर गरज पडली तर कराल, आणि गरज असेल तेवढंच कराल. हे तर अर्थात तुम्ही आयुष्यभर करायला पाहिजे. देर इज नो रिझन टू डू एनिथिंग मोर दॅन व्हॉट यू आर सपोज टू डू इन एनी गिव्हन सिच्युएशन. सो व्हॉट एव्हर सिच्युएशन कम्स इन युअर लाईफ, त्या सिच्युएशन मध्ये आपण काय करायला पाहिजे ते आपण 100% करायला पाहिजे, करावंच. परंतु त्याच्यातनं जे बाहेर येईल त्याच्यातनं काही सेल्फिश डिझायर किंवा इंटरेस्ट नको. दॅट इज कर्मयोग. जे होणार आहे, जे आपण करणार असतो ते चांगलंच व्हावं, चांगल्यासाठी व्हावं, सगळ्यांच्या चांगल्यासाठी व्हावं, सगळ्यांच्या हितासाठी व्हावं. दिस शुड हॅपन थ्रू आउट अवर लाईफ. दॅट इज द क्रक्स ऑफ कर्मयोग. ग्रेट. तुमच्या मनामध्ये ना हे असले प्रश्न येत असतात सारखे, आणि तुम्ही याच्यावर चिंतन करताय, याच्याबद्दल सुद्धा मला खूप आनंद होतो आणि समाधान वाटतं. So I'm delighted that you are contemplating on these things at a relatively young age. Most of the people don't have any interest in thinking about contemplating on such questions or such issues. Everybody is interested in doing this, doing that, getting this, getting that. मला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे. Acquiring, acquisition all the time. आणि मटेरियल ऍक्विजिशन झाले पूर्ण पुरेसे की मग नेम, फेम, फॉर्च्यून. हे म्हणजे हे मटेरियल ऍक्विजिशन म्हणजे काम झालं.
दॅट इज अ तामसिक पर्स्यूट ऑफ मटेरियल थिंग्स. नंतर मग अर्थ, दॅट इज अ राजसिक पर्स्यूट. मग त्याच्यामध्ये आय वॉन्ट नेम, फेम, आय शुड बिकम व्हेरी फेमस, आय शुड बी व्हेरी पॉवरफुल, आय शुड बिकम द प्रेसिडेंट ऑफ मराठी मंडळ. दिस इज नॉट, म्हणजे आय एम नॉट लुकिंग डाऊन अपॉन इट. करावं माणसांनी, आणि ज्यांना ते करण्याची इच्छा आहे किंवा केपेबिलिटी ते आहे. राईट. आणि त्यात पण तुमचं इंटेन्शन काय, दॅट ऑल्सो मॅटर्स, राईट? लाईक व्हॉट एव्हर ऍब्सोल्युटली. थॉट बिहाइंड दॅट ऍक्ट. म्हणजे तुम्ही whatever glory you want or whatever name fame you want, if you're using it for benefit of a bigger crowd, then it's still okay. म्हणजे it's still good thing. अवश्य. आणि अशा माणसाला आपण एनकरेज पण करावं. आपण त्यांना म्हणावं की आप तो कितना अच्छा काम कर रहे हो, करो. आपण त्यांना सपोर्ट पण करावा. कारण की सगळ्यांना ते जमत नाही ना, सगळ्यांना ते शक्य पण नसतं. Yeah. म्हणजे यू मे हॅव इंटरेस्ट बट यू मे नॉट बी केपेबल. यू मे बी केपेबल बट यू मे नॉट हॅव इंटरेस्ट. सो यू हॅव टू हॅव केपेबिलिटी अँड इंटरेस्ट. आहे की नाही? तरच ते चांगलं होईल ना. आमच्या इथे मराठी मंडळ पण आहे आणि टेम्पल पण आहे, हिंदू टेम्पल. अच्छा. त्याच्यामध्ये जे विथ अवर लक वी हॅड ग्रेट ऑफिस बेअरर्स, त्यांनी खूप चांगली चांगली कामं केलेली आहेत. परंतु इन जनरल असं आपण पुष्कळदा बघतो की जेव्हा अशा ज्या संस्था असतात जिथे अनेक लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची अपेक्षा असते, त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल इगोजमध्ये पुष्कळशा संस्था बरोबर कार्य करू शकत नाहीत, असं होतं ना. तर ते इंडिव्हिज्युअल इगोज आपल्याला बाजूला ठेवायचे असतात जेव्हा आपल्याला एक कलेक्टिव्ह कार्य करायचं असतं तेव्हा. इंडिव्हिज्युअल इगो माणसाने ठेवूच नाही. तसंही इंडिव्हिज्युअल इगो तुम्हाला स्वतःपेक्षा दूर घेऊन जाईल. तुम्ही जितके जितके स्वतःच्या जवळ राहाल ना, तितका तितकं तुमचा इगो जो आहे तो ड्रॉप होत जाईल. अँड देन यू विल बिकम ऑल एनकम्पासिंग. इन दॅट स्टेट ऑफ अवेअरनेस or consciousness, you will do what you should do. You will always end up doing what needs to be done, and you will do that with great joy, great dedication, and an attitude of service. त्याला कर्मयोग म्हणतात. तर हे असं जर राहिलो ना आपण, अमिताभ आणि अर्चना, so that is what being human means. आपण ह्युमन बॉडीमध्ये आलो आहोत, तर इफ यू म्हणजे इफ वी ऑल लिव्ह जस्ट लाईक प्रॉपर ह्युमन बिंग्स, दॅट इट सेल्फ विल बी ग्रेट. अनफॉर्च्युनेटली आपण ते पण करत नाही, नाही का? No, true. True. We are worse than animals in certain cases, such in certain Correct. situations. ऍनिमल्स मध्ये आपण ते बघितलं होतं ना आता रिसेंटली, एक व्हॉट्सअप मध्ये एक व्हायरल होत होता व्हिडिओ की एका कोळ्याच्या जाळ्यामध्ये एक छोटस बेडूक अडकतं आणि मग Correct. ते तो कोळी त्याला जाऊन खायला बघतो की अरे हे ठीक आहे का खाण्यासारखं, पण त्याला असं लक्षात येतं की नाही, ते माझ्या खाण्याच्या योग्य नाही आहे. कारण की त्याच्या स्किनला हात लावल्याबरोबर त्या कोळ्याच्या याच्यामध्ये काहीतरी टॉक्सिन जातं त्याच्या स्किनमधून. मग त्या कोळ्याला असं वाटतं की अरे हे आपल्या खाण्यासारखं नाही आहे, आपल्यासाठी विषारी आहे. मग आता आपल्यासाठी विषारी आहे तर आपण ह्याला उगीच कशाला कशाला मारायचं, सोडून द्यायला, तोडून टाका. मग त्याच्या बाजूचे पार्ट्स तोच तोडून टाकतो, सोडून द्या त्याला. असं आपण नाही राहू शकत का? कोळी आपला गुरु आहे. वी शुड लिव्ह ऍटलीस्ट लाईक दिस, ऍटलीस्ट लाईक दॅट. तर पहा, आपण चॅन्टिंग वरनं, मंत्रावरनं कुठपासून कुठपर्यंत आलो. दुसरी एक गोष्ट सांगतो मंत्रांची इंटरेस्टिंग, की मंत्र जे असतात त्याचं एक व्हायब्रेशन असतं. ठीक आहे, आता आपलं संभाषण सुरू आहे ना, सम साऊंड्स आर being manifested from my mouth and they are being heard by you, right? तर आता ज्यांना आपली भाषा कळते त्यांना हे कळेल की काय सुरू आहे कॉन्व्हर्सेशन, राईट? म्हणजे माझ्या मनातला विचार तुमच्या मनामध्ये तसाच्या तसा पोहोचण्यासाठी ह्या भाषेचा उपयोग आहे. सो द लँग्वेज इज जस्ट अ मीन्स, इजंट इट? तर ज्या लोकांना ही भाषा कळतच नाही, मराठी कळत नाही किंवा इंग्रजी कळत नाही, त्यांच्यासाठी काय होईल की इट इज जस्ट साऊंड्स ऑर नॉईज, इजंट इट? म्हणजे आवाज होतोय कुठनं तरी, कोणीतरी ऐकतंय, पण ते त्याला काही अर्थ नाही कळणार, राईट? तर प्रत्येक शब्दाला अर्थ असल्यामुळे किंवा तो अर्थ तुम्ही कशा प्रकारे ग्रहण करताय त्याच्यानुसार त्या शब्दाचा किंवा त्या नादाचा, त्या ध्वनीचा, त्या व्हायब्रेशनचा तुमच्या मनावर काय परिणाम होईल हे ठरत असतं. तर if the sound you are hearing or the
words you are hearing, they are creating a positive experience for you, then you can call this as a mantra, right? Whereas आता समजा मी तुमच्याशी ओरडाआरडा करून बोललो, रागवलो किंवा शिव्या दिल्या, तर मग that will create a negative experience within you, right? Correct. So it is very important to make sure that the sounds we are uttering and the sounds we are hearing, they are all taking us towards balance, towards positivity, towards equilibrium, rather than towards a state of inequilibrium, chaos or disturbance, right? तर तो मंत्राचा आणखीन एक उपयोग आहे. तर तशा प्रकारचं आपण नेहमी चॅन्टिंग करावं अशी अपेक्षा आहे आणि दॅट इज गुड फॉर अस. तसंच करावं ना. रात्री झोपताना स्पेशली तर नेहमीच करावं. आणि दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की मंत्राची किंवा नामजपाची जी असते ना, त्याच्यामध्ये व्हॉट एव्हर चॅन्ट यू आर डुईंग, यू आर डुईंग द चॅन्ट बट यू शुड लिसन टू इट ऑल्सो. आपण जो मंत्र म्हणतो तोच मंत्र आपण ऐकायचा पण असतो. मंत्र जो आपण ऐकतो ना, ते खरं चॅन्टिंग असतं. सो आपल्याला आपल्या जिभेमधनं आपली जी क्रियाशक्ती असते दॅट इज गेटिंग मॅनिफेस्टेड, राईट? आणि कानामधनं आपण जे ऐकतो ती ज्ञानशक्ती असते. सो आपल्याकडे दोन शक्ती असतात ना, एक क्रियाशक्ती असते आणि एक ज्ञानशक्ती असते. सो व्हेन दे मर्ज into each other, that's when bliss actually happens. So once you start doing that with Vaikhari Vani, ultimately that chanting will seep into your Madhyama Vani. मनातल्या मनात पण चॅन्टिंग व्हायला लागेल. आणि once you keep doing it, it will go into your पश्यंती वाणी. म्हणजे तुम्ही काही न करता सुद्धा तुमच्या प्रत्येक सेलमध्ये त्या नामजपाचं व्हायब्रेशन नेहमी चालत राहील. असं होतं. आणि असं जेव्हा होतं ना, तेव्हा द एक्सपिरियन्स ऑफ वेलनेस फ्रॉम विदिन इज इनडिस्क्रायबेबल. मी स्वतः नामजप वगैरे नाही करत, सो आय एम नॉट एक्सपिरियन्स्ड इन दिस, राईट? आय एम टेलिंग यू द प्रोसेस. मला त्याची म्हणजे पर्सनली काही खूप जास्त गरज वाटत नाही. मी ऍक्च्युली आता नो, लेट मी जस्ट टेक इट बॅक. मी म्हणेन की माझा जो नामजप असतो ना किंवा जे कॉन्टेम्प्लेशन असतं, चॅन्टिंग असतं, ते 15व्या अध्यायाच्या श्लोकांवर असतं. सो व्हेन आय एम डुईंग समथिंग एल्स और व्हेन माय माइंड इज कम्प्लिटली एम्प्टी, देन सडनली आय स्टार्ट चॅन्टिंग द 15th चॅप्टर इन माय माइंड. तर तो 15th चॅप्टर जो आहे तो सगळ्या वेदांचं सार आहे. म्हणजे सगळ्या वेदांचं जे सार आहे ते उपनिषदांमध्ये आहे. उपनिषदांचं जे सार आहे ते गीतेमध्ये आहे. आणि गीतेचं जे सार आहे म्हणजे द नॉलेज पोर्शन ऑफ इट, दॅट इज इन द 15th चॅप्टर. तर तो 15th चॅप्टर समजा आपण समजून घेतला आणि त्याच्यावर जर चिंतन केलं तर मग त्याच्यावरनं आपल्याला हे लक्षात येतं की हे जग म्हणजे काय आहे. ऊर्ध्वमूलम अथ शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम वगैरे. तुम्ही हा 15वा अध्याय तुमच्या चिन्मय मिशनमध्ये केलाय कधी? आम्ही ॲक्च्युली थँक्स गिव्हिंगला एक प्रोग्राम असतो, त्याच्यात सगळे फॅमिलीज वी कम टुगेदर. यावर्षी तो ऑनलाईन झाला होता, बट देन वी डू डिनर, थँक्स गिव्हिंग डिनर, आणि असे 500 लोक वगैरे असतात. सो वी स्टार्ट दॅट बाय 15th चॅप्टर, म्हणजे तो पूर्ण म्हणायचा. आणि शांती मंत्र ना, सगळ्या उपनिषदांमधले शांती मंत्र मी म्हणतो. शांती मंत्र म्हणतो. सगळ्या उपनिषदांमधले ओम आणि सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. रे असे हे पूर्णमदम पूर्णमिदम सगळ्या उपनिषदांमध्ये जे पण शांती मंत्र मला 2च माहिती आहेत, अजून त्यांच्यामध्ये प्रिंटेड असतात ते, राईट. ते सगळं वाचतो एकत्र. म्हणजे ते व्हायब्रेशन आपण जे म्हटलं, तुम्ही जे सांगताय आता व्हायब्रेशन वगैरे सगळ्या एकांत जस्ट लाऊडली चॅन्ट इट. मग 15 चॅप्टर चॅन्ट करतो सगळे. पण आम्ही पण प्रत्येक शनिवारी शी टेक्स वन चॅप्टर, म्हणजे शी गोज फ्रॉम वन चॅप्टर बाय चॅप्टर. आणि तसाही एकदा 15 चॅप्टर त्यांनी समजूला, म्हणजे श्लोक बाय श्लोक गोईंग की ह्या श्लोकाचा अर्थ काय आहे वगैरे असं सगळं. ते पण वंडरफुल.
प्रत्येक बालविहार इयर मध्ये शी टेक्स वन चॅप्टर. आता दुसरा चॅप्टर चालू आहे आमचा. म्हणजे शी इज गॉन बॅक. हा म्हणजे त्यांची 18 कम्प्लीट झाले तर शी वेंट बॅक. नाही ऍक्च्युअली 18 झाले नाही. 16 हा नंतर. 16वा झाला होता. मग देन दे डिसाइडेड की आता बरेच लोक नवीन जॉईन झालेत. सो दे डोंट नो एनिथिंग अबाउट द बेसिक्स. आधी कसं म्हणजे हाऊ कम डिरेक्टली दे कॅन स्टार्ट फ्रॉम 16 वगैरे. सो लेट गो बॅक अँड देन स्टार्ट फ्रॉम सेकंड. कारण का पहिला तर विषाद योगच आहे ना. सो करेक्ट. लेट स्टार्ट फ्रॉम सेकंड वेअर आणि सेकंड इज अ गुड प्लेस टू स्टार्ट ऑल्सो. का सगळे भक्ती योग, ज्ञान योग आणि सगळे कर्मयोग सगळ्यांचा समावेश आहे ना सेकंड चॅप्टर मध्ये. सो सेकंड चॅप्टर मध्ये ऍक्च्युली जे क्रक्स आहे गीतेचं ते भगवंतांनी सांगितलेलंच आहे. करेक्ट. करेक्ट. परंतु ते सांगितल्यानंतर हा जो विषाद योग आहे ना, अर्जुन विषाद योग असल्याला म्हणतात पहिल्या अध्यायाला, राईट. तो अर्जुन विषाद योग असं ना म्हणतात, नुसतं विषाद योग जरी म्हटलं तरी हरकत नाही, कारण की हा प्रत्येकाचा विषाद योग आहे ना. आपलाच योग होतो. हो करेक्ट बरोबर. करेक्ट. येस. म्हणजे अर्जुन इच पण वन ऑफ आहे. अस इज आपण कन्फ्युज्ड. करेक्ट. दॅट इज द होल थिंग. विषाद कशाचा आहे की मी कोण आहे मला माहिती नाही. मी युद्धाच्या मैदानावर आलेलो आहे, परंतु मी युद्धाच्या मैदानावर योद्धा आहे की कोणाचा पुतण्या आहे की कोणाचा शिष्य आहे ह्याचं माझ्या मनामध्ये कन्फ्युजन झालं. तर ह्या कन्फ्युज स्टेटमध्ये आपण नेहमी असतो ना. ऑल ऑफ अस आर इन दॅट Yes. कन्फ्युज स्टेट ऑल द टाइम बिकॉज वी डोंट नो हू वी आर. वी हॅव Correct. अज्युम्ड अवरसेल्व्स टू बी हू वी आर नॉट. Correct. दॅट इज द मोह. मोह इज बेसिकली मी स्वतःला जे आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी मानलेलं आहे. दॅट मान्यता, दॅट अझम्पशन ऑफ समथिंग एल्स. मी जो आहे तो नाहीच मानत ना स्वतःला. Correct. हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामध्ये मग भगवंतांनी सांगितलं की अरे बाबा तू हा देह नाही आहेस. तू म्हणजे आत्मा आहेस, अजर अमर. न तुझा जन्म झाला न तू कधी मरणार आहे. पण अर्जुनाला कळतच नाही ते. म्हणून त्याला 100 प्रश्न विचारतो. ही अर्जुनाची नाही, आपली पण कथा असते. आणि ते एका दृष्टीने बरंच होतं, बरंच झालं की अर्जुनाने हे सगळे प्रश्न विचारले. त्यामुळे मग आपल्याला पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली ना. बिलकुल. Which is हा. good. So that is how it is. आणि मग त्याच्यामध्ये अगदी दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी जी 18 श्लोक आहेत, स्थितप्रज्ञ दर्शन म्हणतात त्याला. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. हा माणूस आहे कसा, कसा चालतो, कसा बसतो, कसा बसलेला आहे, कुठल्या आसनावर स्थित आहे. मग त्याचं जे सगळं सांगितलं नाही की हाऊ ही इज सिच्युएटेड आणि मग कसं असतं त्याचं कॉन्टेम्प्लेशन. तुझ्या हाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यैव आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्तदोच्यते. तर हे जे स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत ही जर दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाच्या गळ्याखाली उतरली असती आणि जर ती सेटल झाली असती तर मग त्याच्या पलीकडची गीता सांगायची गरजच नाही ना. परंतु किती लोकांना हे सरळ सरळ सांगून समजतं. अर्जुनालाही कळलं नाही, आपल्याला तर बिलकुलच कळत नाही. अनेक जन्म झाले तरी कळत नाही. सो इफ वी कॉन्टेम्प्लेट ऑन दीज थिंग्स, तर गीता एकच ग्रंथ जरी आपण व्यवस्थित वाचला आणि आपल्याला तो समजला तर गीता संस्कृतमध्ये आहे, ती आपल्याला कळत नाही, संस्कृत भाषा आपल्याला येत नाही, त्याचे जे सटलिटीज आहेत त्या कळत नाही, मग ठीक आहे ज्ञानेश्वरी वाचा. तर ज्ञानेश्वरीला किती 1200 वर्ष किंवा 700 वर्ष होऊन गेली ना. ही लिव्हड इन द 13th सेंचुरी, राईट. 700 वर्षाची जास्त झाली. तेव्हाच्या मराठीत त्यांनी ते केलं होतं. मग आता त्याचं काही काही ट्रान्सलेशन झालेलं आहे. परंतु जेव्हा हे असं ट्रान्सलेशन होतं की नाही, ते ट्रान्सलेशन अशा व्यक्तीनी करायचं असतं किंवा अशा व्यक्तीनी केलेलं आपण समजून घ्यायचं असतं किंवा ऐकायचं असतं की ज्या व्यक्तीनी त्या लेव्हलची प्युरिटी अचीव केलेली आहे. नाहीतर तुम्हाला त्यांचं ट्रान्सलेशन समजणारच नाही. आणि डायल्यूट पण होऊन जाईल ना ते. इट डायल्यूट्स ॲज पर राईट. तर मग तो तुम्हाला माहिती आहे ते. तर त्यामुळे आपल्याला ते समजण्यासाठी देखील तेवढी प्युरिटी असायला पाहिजे ना आपल्यामध्ये. नाही तर आपल्याला कळेल कसं, कळणारच नाही. सो हे सगळं आपण जे करतोय सध्या दॅट इज बेसिकली अ सेल्फ प्युरिफिकेशन प्रोसेस. सत्संग इज अ सेल्फ प्युरिफिकेशन प्रोसेस. सो when we purify ourselves sufficiently, then in that pure perception, reality will be reflected as it is, or reality will be manifested as it is, because reality exists. We have covered it because of our impurities. म्हणजे दोष आपल्या डोळ्यात आहे, सृष्टीमध्ये नाही, असं आहे. सो दे हे प्युरिफिकेशन प्रोसेस आहे. तर आपण जितकं प्युरिफाय करू स्वतःला तितकं चांगलं आहे. इजंट इट? तर तुम्ही अशा प्रकारे दर आठवड्याला माझ्यासोबत येता, बोलता आणि आपला हा सेल्फ प्युरिफिकेशनचा जो प्रोसेस आहे तो आपण कंटिन्यू करतो, याच्याबद्दल मला आनंद आहे.
असं येत जा प्रत्येक वेळेस आणि वी विल डू दिस प्रोग्राम्स ॲज ऑफन ॲज वी कॅन. चालेल. चालेल. Sure, sure. नमस्कार. Thank you,